एक मोठी बातमी समोर येते या संदर्भातली अपडेट आपण पाहणार आहोत। भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात घोषणा केली आहे। नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांकडून घोषणा करण्यात आली आहे। भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होणार। महामंडळ स्थापन करण्यासाठी मागणी केली जात होती। आता ही या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर आता कुठेतरी ब्राह्मण समाजाला दिलासा मिळाला आहे। समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने आज शासनाने नागपूर येथे बैठक बोलवली होती। या बैठकीमध्ये शासनाने आज परशुराम आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली आणि पुढील कारवाईसाठी त्यांनी शासनाने निर्देश दिले। मी शासनाचे व सर्व टीमचे या ठिकाणी आभार मानतो। माननीय मुख्यमंत्र्यांची जी भूमिका आहे ती सर्वांना घेऊन चालायचं, कोणीही या महाराष्ट्रात दुर्लक्षित राहू नये, कोणावरही अन्याय होऊ नये, कोणालाही असं वाटू नये की शासनाचं आपल्याकडे लक्ष नाहीये आणि त्यामुळे परशुराम आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली आहे। आणि पुढे माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत की पुढच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये यावर एक प्रस्ताव आणावा आणि तो मंत्रिमंडळासमोर ठेवावा।